पासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे. विजेच्या कडकडासह जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाची मोठी हजेरी लावलेली आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर डोणगाव या ठिकाणी आपण आहे. डोणगाव या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरावर वीज कोसळल्याची एकत्रित माहिती आहे. त्याच ठिकाणी आपण आले. काही नागरिक आपल्यासोबत आहेत. वीज कोसळली आहे, त्यांचं घर या ठिकाणी. काय अनुभव आले, कशी वीज कोसळली, काय नेमकं एकंदरीत सांगतात ते आपण पाहणार आहे. भाऊ, कसं एकंदरीत पाहता की आज या ठिकाणी वीज कोसळल्याचं बोलले जाते. मंदिराचा एक कोपरा सुद्धा तुटलेला या ठिकाणी दिसत आहे. काय अनुभव आला, काय काय सांगा. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. हवा पाणी आणि विजेचा कडकडाट होता. सकाळी मंदिरावर पूजा चालू असताना अचानक मोठा आवाज झाला. आम्ही बाहेर आलो तर पाहतो तर मंदिराचा एक कोपरा खचलेला होता. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. असं कळतं की तुमची आई सुद्धा मंदिरात पूजा करत होती. हो, आईची मंदिरामध्ये पूजा चालू होती. नंतर आई बाहेर आली. आमचे शेजारी मित्र संदीप भाऊ पळसकर तेही आले. मग त्यांनी बाहेर जाऊन आढावा घेतला तर मंदिरात थोडंफार नुकसान झालेलं आहे. बाकी जीवितहानी कोणती झालेली नाही. काय अनुभव होता की एकदम मोठा आवाज आला असेल की सकाळपासूनच विजेचे कडकडाट वगैरे चालू होते, हवा पाणी चालू होता. तर सर्व कॉलनीमधील जे ग्रामस्थ होते तर त्यांनी त्या विजेच्या आवाजाने एकदम बाहेरून पाहिलं तर मंदिरावर वीज कोसळलेली होती. नक्कीच. तर या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे आणि या मंदिरावर वीज कोसळली. एक भाग मंदिराचा तुटलेला आहे. खरं तर हा थरारक अनुभव या नागरिकांनी या ठिकाणी अनुभवलेला आहे. LS मराठी, देविदास खनपटे, बुलढाणा.